संक्रांत, किंक्रात आणि करिदिन याचं महत्त्व काय आहे? संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुकूनही चुका करू नये. वर्ष 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असंही म्हटलं जाते. तसेच या मासाचे नक्षत्र पुष्प आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ कार्य केले जात नाही. तसे असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. तर ते 3 दिवस म्हणजे भोगी, मकर आणि संक्रांत आणि किंक्रात. दक्षिणेत हे 3 दिवस सणासारखे साजरे केले जातात. भोगी, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असे म्हटले जाते. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी सकाळी आपले घर स्वच्छ करून घराभोवती रांगोळी आणि स्वच्छ परिसर करून दारासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करत असतात. महिला नवीन अलंकार धारण करत असतात. सासरच्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येत असतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदात हा सण साजरा करत असतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसत असतात. दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करत असतात. या दिवशी इंद्राची पूजा करून आप्तजनासह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. सूर्यास्तापर्यंतचे कामं करावयाची दिनमान वाढत जाणार आहे, म्हणजे अधिक काम करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. म्हणून मकर संक्रांतीचा हा सण आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. जीवनात आनंद फुलवण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणून या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तीळ अर्पण करून हे जल अर्पण केले जाते. महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरनाणं घालण्याची एक प्रथा आहे. या दिवशी अंगणात दुधातही तांदूळाची खीर शिजवतात. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुख प्राप्त करून दिले होते अशी कथा आहे. किंक्रात संक्रांतीचा दुसरा दिवस आहे. किंक्रात म्हणून साजरा करत असतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि त्यांच्या जाचातून प्रजेला मुक्त केले होते. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला आहे. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करत नाही. या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालून या दिवशी बैलगाईची पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी जी काही माणसं असतात, जी दान करत असतात, हवे कवे करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतात आणि भरभरून प्रगती होत असते. आरोग्य चांगलं राहत असते. म्हणून आवर्जून दान कराव्यात. आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टीच्या यादीमध्ये विद्यादान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टीचा समावेश व्हावाच हवा. मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकाचा समारंभ करत असतात. तिळगुळ वाटत असतात. महाराष्ट्रामध्ये अशा समारंभात प्रत्येकाला काहीतरी वस्तू तुम्ही भेट देऊ शकता. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी याला भोगी म्हणत असतात. याचा संबंध भारतात पद्धतीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. या दिवशी अभंग स्नान करून देवाला सर्व भाज्याची एकत्रित भाजी केली जाते. भोगीची भाजी तीळ घातलेल्या बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणासाठी मुलीला माहेरी बोलून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून गोड कौतुकाने केले जाते. तसेच तान्ह्या बाळाचे बोहणान केले जाते. मकर संक्रांती एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करत असतो त्या राशीला
प्रवेश काळाला संक्रांती म्हणत असतात. हा संक्रांती काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटले जाते. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यालाच उत्तरायण असंही म्हणतात. थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाचा प्राधान्य दिले जाते. तसेच आपापसातले मतभेद विसरून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेशही दिला जातो. या काळात सूर्यस्नान करावे. एखाद्या नदीमध्ये जाऊन तुम्ही सूर्यस्नान करू शकता, सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता. अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रम देखील पार पाडला जातो. किंक्रात म्हणजे काय? तर पहा, मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात असं म्हणत असतात. या दिवशी देवीने किंकासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ आणि अत्यंत आनंद देवीची पूजा साजरा करत असतात. नैवेद्य दाखवला जातो. असे 3 दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात. तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. तसंच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही 5 सुवासिनीला वाणामध्ये 16 शृंगारापैकी एक वस्तू तुम्ही दान करू शकता. हळदी कुंकामध्ये तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता किंवा एखाद्या स्त्रीला देऊ शकता. टिचलेली किंवा तुटलेली बांगडी हातामध्ये घालू नका. एका हातामध्ये 6 आणि एका हातामध्ये आपल्याला एकच बांगडी घालायची आहे किंवा तुम्ही अशा म्हणून हातामध्ये 7 अशा बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहे. या दिवशी चुकूनही मेटलच्या बांगड्या घातल्या जात नाही, म्हणून मेटलच्या बांगड्या तुम्ही चुकूनही घालू नका. या दिवशी हिरवा रंगाचा चुडा भरला जातो किंवा लाल रंगाचा सोन्या चांदीच्या बांगड्या घातल्या जातात. तुम्ही सोन्या चांदीच्या बांगड्या परिधान करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या बांगड्याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एक का बांगडी हातामध्ये का लाखाची बांगडी घालायची आहे. या बांगडीचा चुडा किंवा लाखाची बांगडी सुद्धा म्हटलं जाते. लाखाची बांगडी एक दिवस किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे किंवा जोपर्यंत टिकते आपल्या हातामध्ये तोपर्यंत ही बांगडी अशीच राहू द्यायची आहे. ही बांगडी घालायला खूप महत्त्व दिले जाते. या लाखेच्या बांगड्याला हातामध्ये परिधान करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेलं आहे. तसंच या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये आपण पाहतो की हळदी कुंकाचं वाण दिले जाते किंवा संक्रांत झाल्यानंतर आपण कोणत्याही शुभ दिवशी करू शकतो. तर तुम्ही 26 जानेवारीपर्यंत हळदी कुंकाचा वाण देण्याचा हा जो कार्यक्रम आहे हा 26 डिसेंबरपर्यंत जानेवारीपर्यंत करू शकतात. तर संक्रांतीनिमित्त 5 वर्ष किंवा 5.5 वर्षापर्यंत लहान मुलांचं बोरनाणं सुद्धा तुम्ही करू शकता. या दिवशी 10 किंवा 5 सुवासिनीला घरी बोलवून मुलांना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून बोरनाणं केलं जातं. बोर किंवा बिस्किट, चॉकलेट, लाडू हे सर्व साहित्य मुरमुरे, चुरमुरे एकत्र करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जाते. त्यामध्ये तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू अर्पण करून लहान लहान मुलाला वाटले जाते. 5 सुवासिनी बोलवून ओवाळून मुलांना हळदी कुंकू लावले जाते. अशा पद्धतीने बोरनाणं केले जाते. संध्याकाळ दोन्ही वेळेत जास्तीत जास्त करून संध्याकाळच्या वेळी आपल्याला हे बोरनाणं करायचं आहे. हे बोरनाणं 14-26 जानेवारीपर्यंत 14 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत आपल्याला या तारखेपर्यंत करायचं आहे. यामुळे मुलाला वाईट नजर लागत नाही, दृष्ट लागत नाही किंवा एखाद्या व्यक्तीची बाहेरची नजर लागत नाही. ती नजर उतरून जात असते. मग कोणतीही बाहेरची नकारात्मकता लागत नाही. नजर दृष्ट लागलेली आहे तर ती तिथेच कमी होते, म्हणून बोरनाणं केले जाते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.